रिक्षात बसताना, हॉटेलात जाताना, फळं विकत घेताना आणि कुठला पण व्यवहार करताना त्याला त्याचं नाव आणि त्याचा धर्म नक्कीच विचारा. आणि जर कुठल्या औरंग्याच्या औलादींनी तुम्हाला विचारलंच की तुम्ही असं का विचारताय, तर त्याला नक्कीच पेहलगामची घटना ही आठवून द्या. आणि आता बंद करा सर्व धर्म समभाव, आता फक्त एकच हिंदू जमाव. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. अरे बाबा, तू कोण मंत्री आहेस का? तू सांगतोस की सर्व धर्म समभाव नाही मानायचा. आणि पहलगामचा विषय काय राहिला? पहलगाममध्ये ह्या लोकांनी जे केलं ह्याच्यासाठी तू काय बोलशील? आणि तुझं शिक्षण कमी झालं वाटतं, त्याच्यामुळं तू रिक्षा चालवतोस. चल ठीक आहे, रिक्षा चालवतोस, चांगली गोष्ट आहे, मेहनत करतोस. मग जी तू रिक्षा घेतलीस, ज्याच्याकडून घेतलीस त्याचं तू नाव विचारलंस का? ज्या रिक्षामध्ये तू पेट्रोल भरतोस त्या पेट्रोल पंपवरती जाऊन त्या पेट्रोल भरणाऱ्यांना नाव विचारतोस का? आणि तू ज्या रिक्षामध्ये पॅसेंजर बसवतोस, भाडं मारतोस, त्यांचं तू कधी नाव विचारतोस का? आणि ज्या रिक्षामध्ये तू पेट्रोल भरतोस ना, ते पेट्रोल आपल्या भारत देशामध्ये नाही भेटत, ते इस्लामी देशातून येतं. समजलं का? तर थोडा अभ्यास कर बाळा आणि नीट रिक्षा चालव. जय भीम, जय संविधान राष्ट्र.